छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्भुत जीवन चरित्राला प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी अमरावतीकरांना आहे। त्यामुळे आपल्या कुटुंबासह 3 दिवसीय या महानाटकाला उपस्थित राहून नव्या पिढीला शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र अनुभवण्याची संधी द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले। राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कटियार यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे महानाट्याच्या आयोजनाबाबत बैठक संपन्न झाली। त्यावेळी ते बोलत होते। मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे, शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवणे, तहसीलदार विजय लोखंडे, शिवगर्जना महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदी यावेळी उपस्थित होते। राज्याचे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व अमरावती जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य प्रयोगाचे सादरीकरण होत आहे। या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे सादरीकरण संभाव्य 24, 25 व 26 मे 2024 रोजी सांस्कोर मैदान येथे विनामूल्य करण्यात येणार आहे। आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 110 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत। भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही हे महानाट्य सादर झाले आहे। या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे। तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे। तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे। 12व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे। तरी सर्व नागरिकांनी या अविस्मरणीय महानाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे। महाराष्ट्र शासनामार्फत जिया निघाला होता, त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावर आधारित जे महानाट्य आहे ते प्रत्येक जिल्ह्यात करण्याचा डिसिजन घेण्यात आले। त्या संदर्भात त्यानंतर काही जिल्ह्यात हे महानाट्य अगोदर झालेले आहे, काही जिल्ह्यात जिथे नाही झाले होते दुसरे टप्प्यामध्ये काही जिल्हा होते, त्यापैकी अमरावती सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये होता। ऐसे जिल्ह्यामध्ये आता महानाट्य होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे। आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवगर्जना महानाट्याचा नियोजन करण्यात येत आहे। याचा उद्देश हेच आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे इतिहास आहे, त्यांचे जे कार्य आहे, त्या संदर्भात जनजागृती माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। विशेष करून जे आपली युवा पिढी आहे त्यांना माहिती असलं पाहिजे की काय इतिहास होता आणि त्याचा काय अर्थ आहे आणि त्याचा काय महत्त्व आहे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आता त्यांच्या जीवनावर आधारित बरेच नाट्य आहे, प्रत्येक ठिकाणी होत राहतात, लेकिन जे शिवगर्जना महानाट्य आहे ते खूप मोठा महानाट्य आहे। ऐसे महानाट्य मेजर सिटीजमध्ये होत राहतात, लेकिन अमरावती सारखे शहरामध्ये जनरली होत नाही। आता महाराष्ट्र शासनामार्फत एक पुढाकार घेण्यात आला आहे की प्रत्येक जिल्हा झाला पाहिजे। त्या अनुषंगाने आता अमरावती जिल्ह्यात ही महानाट्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। म्हणून अमरावती जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की हे महानाट्य विनामूल्य आहे, सर्वांना यावा आणि ह्याचा हे बघण्यात यावं। अशी संधी परत नागरिकांना मिळत नाही, विशेष करून अमरावती सारख्या जिल्ह्यामध्ये मिळत नाही। आता ही संधी मिळालेली आहे, तो सर्वांनी त्याचा लाभ घ्या। आता ह्याचा वेन्यू फायनल करण्यात आलेला आहे, सायन्स स्पोर्ट ग्राउंड, और ह्याची तारीख 2 टेंटेटिव्ह तारीख आहे, त्यापैकी आपल्याला अजूनही फायनल करायचं आहे। एक आहे 24, 25, 26 आणि दुसरा आहे 7, 8, 9।
ते हे 2 टेंटेटिव्ह फायनल करण्यात आलेली आहे. लेकिन 2 पैकी कोणती केली जाणार आहे ते अजूनही आज उद्यामध्ये फायनल केला जाणार. लेकिन तुम्ही लोकांच्या मार्फत आपण नागरिकांना अगोदरच माहिती देतो. कारण की महासंस्कृती जेव्हा होतं तेव्हा तुम्ही लोकांची शिक्षा होती की अगोदरच लोकांना माहिती गेली पाहिजे. तो म्हणून आपण अगोदरच माहिती देत नाही. आता आपल्याला बरेच फॅक्टर्स पाहावं लागते. आता जसे वादळचा सुद्धा सीझन आहे, ते वेदरसुद्धा आपल्याला पाहावं लागते की 3 दिवसाचा एक कार्यक्रम राहणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा कार्यक्रम ओपनमध्ये होतो. आपल्याला वेदरसुद्धा पाहावं लागते. तो ते सगळ्या फॅक्टर्स पाहून आपल्याला हे डेट्स फायनल करायचे. तर 2 टेंटेटिव्ह डेट्स फायनल केली गेली आहे. आता ह्याची अजून जे डिटेल माहिती आहे, जे एजन्सी मार्फत हे महानाट्य होणार आहे, ते थोडक्यात त्याची माहिती. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.